नंदकुमार आणि अमोल ही सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे। तर पहिल्या षटक घेऊन मार्गस्थ बॉलिंग करण्यासाठी टीम क्रिशा 11 कडनं 40+ कॅटेगरीचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल। दिगंबरचा वापर या ठिकाणी केला जातोय। आणखी एक आता मोठा सामना सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट। अगोदरच आपण बघितलं फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळाला निर्मित 11। फास्ट खेळ त्यांचा पाहायला मिळाला, फर्स्ट क्लास खेळ त्यांचा पाहायला मिळाला। फास्ट अँड फ्युरियस श्रीनाथ आपल्याला पाहायला मिळाला। आता या मॅच मध्ये काय काय पाहायला मिळेल या बघूया आपण। लेट्स प्ले। पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे, सामन्याला सुरुवात। दिगंबर तयार। दिगंबरचा पहिलाच बॉल, चांगला फटका, कवचच्या डोक्यावरने खेळण्याचा प्रयत्न होता, कॅच ड्रॉप झाली। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, नंदकुमारला जीवनदान मिळालंय। सहज सोपा झेल होईल असं वाटलं होतं, मात्र कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या। दोन धावा या ठिकाणी पहिल्याच बॉलवर मिळाल्या, कॅच ड्रॉप झाले आणि हा जीवनदान मी म्हणेल येणाऱ्या कालामध्ये महागात पडू शकतो, कारण नंदकुमारने या अगोदर देखील चांगला खेळ साकारला होता आणि महत्त्वाचं म्हणजे की तुमची सुरुवात चांगली राहिली असती जर विकेट मिळाली असती तर, मात्र इथे तसं काही घडलं नाहीये। दिगंबर थोडासा नाराज असेल। ओ स्टेअर करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंपच्या बाहेरून बॉल सरळ निघून जातो, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल। चांगली गोलंदाजी करतोय असं वाटलं होतं की थोडासा नाराज आहे गोलंदाज। पहिल्याच बॉलवर ऑपॉर्च्युनिटी त्याने क्रिएट केली होती, मात्र ती संधी स्वीकारता आली नाही आणि त्याच्यामुळे थोडासा दबाव येईल असं वाटलं होतं बॉलरवर, मात्र इथे न डगमगता गोलंदाजी करतोय दिगंबर। नंदकुमार समोर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना। ओ फुल टॉस होता, मात्र सरळ यष्ट्याना धडकलाय। क्लीन बोल्ड, फलंदाज होतोय बाद। पहिला धक्का विराज 11 ला। कुंडलिक भुऱ्यांच्या माध्यमातून लगोपाठच्या 4 चौकारांसाठी 1000 कॅश प्राइज अजून येते आणि कुंडलिक भुईरकडून अजून एक बक्षीस। दिगंबर पाटील साहेबांनी जर एखादं विकेट प्राप्त केलं तर 500 रुपये कॅश प्राइज आलेला आहे। अजून विकेट पाहिजे। हा पुढचा चेंडू, हा फॉली लॉप केलं, सरळ बॅटने बॉलरच्या डोक्यावरून चेंडूला उचललंय। लॉंग ऑन दी स्क्रीनच्या समोर येत असताना वेगाने अवेगाने जल्लोषाने उत्साहाने या 2 धावा पूर्ण केल्या। पाहता पाहता व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 4 वर आणि बक्षाची खैरात इथे होत असताना संतोष पाटील साहेबांकडून जयेशने जर षटकार मारला तर 500 रुपये आलेले आहेत आपल्या व्यासपीठावर। क्या बात आहे, फार पैशांची उधळण सध्या सुरू आहे, कारण क्रिकेट हा खेळच असा आहे। पुन्हा एकदा दिगंबर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंच आपल्याकडे वळत आहेत। वाईट बॉल, अवांतर धाव या ठिकाणी मिळाली आहे। कुठेतरी मी म्हणेल खडतर सुरुवात झाली आहे सध्या तरी विराज 11 ची, मात्र इथून अशा प्रकारच्या ज्या धावा येतील एक्स्ट्राच्या मदतीने त्या कुठेतरी आत्मविश्वास वाढवणाऱ्या असतील। धावसंख्या 5 वर। हो नक्कीच आत्मविश्वास तर वाढवलाच पाहिजे आणि आत्मविश्वास एक अशी गोष्ट आहे की आपण माणसाला त्यामध्ये बदल केलेला पाहतो। जेव्हा त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढला जातो तेव्हा त्याची ताकद वाढते, तेव्हा त्याचं बल वाढतं आणि तो पॉझिटिव्हली मार्गक्रमण करत असतो। मग तो जीवन असो किंवा खेळ असो
सकारात्मक भावनेने तो जगत असतो. त्यावेळेला जेव्हा त्याच्या शरीरामध्ये ती विजयाची भावना येते, त्या आत्मविश्वासाची भावना तयार होते, तो आत्मविश्वास फार महत्त्वाचा असतो, जो आपल्याला संघर्ष करण्याची प्रेरणासुद्धा देत असतो. डेफिनेटली. आणि या ठिकाणी आता तसंच काहीसं चित्र घडते. कॉन्फिडेंटली आता खेळतात, आत्मविश्वासाने खेळतात. दोघी बॅटर 40+ आहे. धावसंख्या धावफलकावरती 6. एक्सपिरियन्सड 5 धावा आहेत. सॉरी, आपण पाहतोय सरपंच साहेबांचा संघ विराज 11 आहे. जयजी दगडू भोईर साहेब संघ मालक ह्या संघाचे, आणि क्रिशा 11 गौतम पाटील आणि त्यांचे पार्टनर मिस्टर दिगंबर सोंग्या पाटील यांचा संघ आहे. जल्लोष जल्लोष, आनंद, उत्साहाच्या लाटा इथे होत असताना बघा विकेटचं पतन झालं, रनआउट. समी सर, जो संघ फायनलमध्ये दाखल झाला आहे तो निर्मित स्पोर्ट्स नावाचा संघ आहे, ज्याचे मालक आहेत सुधाकरजी काळूराम भोईर. आपण त्याचं अभिनंदन करूया. त्यांचं अगदी जबरदस्त ज्याने आपला संघ बांधला आणि त्या संघाला फायनलपर्यंत जाण्यामध्ये मोठं सहकार्य केलं, चांगलं बॅकअप दिलं. सुधाकरजी काळूराम भोईर, आम्ही आपले अभिनंदन व्यक्त करतोय. नक्कीच. कारण खूप चांगला खेळ त्याने लीग स्टेजमध्ये देखील केला आणि नॉकआउट्समध्ये देखील निर्मित 11 संघाच्या वतीनं चांगला खेळ राहिला. आणि त्यांची मेहनत, त्यांचं स्ट्रगल, त्यांचं हार्डवर्क, स्मार्ट वर्क, या सर्व गोष्टींचं मिश्रण होतं आणि त्याच्यामुळे तो संघ फायनलपर्यंत पोहोचलाय. फलंदाज नंदकुमार बाद झालेत. धावसंख्या 7 वर आहे आतापर्यंत. आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त सुद्धा झालंय. एक गडी बाद, 7 धावा. अमोल अजून मैदानामध्ये. अमोल भुईर खेळतायत अजून मैदानामध्ये. आयुष गोलंदाजी करण्यासाठी संघातील आयकॉन खेळाडू आहे आयुष. खूप चांगला खेळला आयुष देखील क्रिशा 11 संघासाठी, त्याच्या फ्रँचायझीसाठी. म्हणजे त्याच्यावर जी बोली लागली ती सार्थकी ठरली. ओनरनं फार मोठ्या किमतीनं त्याला घेतलं होतं. समोर आता जयेश भोईर. आयुष तयार, राऊंड विकेट. हो, यावेळेला मात्र बॅलन्स गमावलाय. बॅटर हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. विकेटचं पतन. अगदी शेवटची 2 पावलं दूर आहे ज्या सामन्याची आपण वाट पाहतो. फायनलचा मुकाबला कमिंग सून. आणि हा सुरू असलेला सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. विकेटचं पतन झालं, जयेश भोईर बाद झाले आणि अक्षय बसवंत आलाय मैदानामध्ये अमोल भोईरच्या सोबतीला. धावसंख्या 7 असताना 7 ऑन द बोर्ड. खूपच समीर सर वातावरणामध्ये ह्युमिडिटी वाटते, जरा नरमी जास्त वाढली आहे आणि त्या कारणाने चेंडूसुद्धा नीटचा मिडल होत नाही, चेंडू कॅरी होत नाही आहे. आणि बरेचशा प्रेक्षकांनी स्वेटर्स वगैरे इथे परिधान केलेले आहेत. हो, नक्कीच. आणि या ठिकाणी आता त्या वातावरणाचा फायदा गोलंदाज उचलत आहेत. ज्या पद्धतीने ती लेंथ लाईन त्यांची पाहायला मिळाली आहे. आयुष पुन्हा एकदा सज्ज होतोय. न्यू बॅटर अक्षय बसवंत आलाय. यावेळेला ड्राईव्ह केलाय, घरंगळत चेंडू येतोय लॉंग ऑफला. चांगला फटका होता, क्लास झळकला त्या फटक्यामागे. खरं तर अक्षय बसवंतला एक चांगला रोल प्ले करावा लागेल. मला आठवतं बॉबी देओलच्या पिक्चरमध्ये तो बसवंत एक होता, सोल्जर पिक्चरमध्ये होता का, त्याची भूमिका कळूनच आली नव्हती एक्झॅक्टली काय होती. मात्र ह्या बसवंतला चांगला खेळ साकारावा लागेल. वा, अगदी सुंदर उल्लेख केला आपण. बसवंत नाही, तो जसवंत होता. हा, बिलकुल जसवंत होता. तो हिरोच्या बाजूने होता का विलनच्या बाजूने होता ते कळून नव्हतं आलं.
कळेल कळेल, वारंवार तो पिक्चर बघावा लागेल तुम्हाला. तसं आपल्याला ह्या बसवनची बॅटिंग वारंवार बघावी लागेल, तेव्हा कसा खेळतो ते आपल्याला पाहता येईल आणि विश्लेषण करता येईल. हो बॅटची कडा असं चित्र पाहावे. दॅट्स इट इट्स अ विकेट डाऊन, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. अखेर या विकेट मिळाली आहे आणि आयकॉन खेळाडू आता भावेश भोईर मैदानामध्ये एंटर होतोय. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ ज्यानं साकारला आणि आता सेमीफायनलच्या लढतीमध्ये देखील तीच अपेक्षा त्याच्या पाठीराख्यांकडनं असेल की इथे देखील तो चांगला खेळावा, फायनल पर्यंत संघाला पोहोचवावं. भावेश भोईरसाठी आता सुवर्ण संधी आहे. आशु भोईर यांच्याकडनं सलग 3 सिक्सरला 5,000 रुपयांचं कॅश प्राइज भावेशला दिलं जाणार आहे. आशूकडनं हे पारितोषिक असेल, मात्र ते षटकार येणं गरजेचं आहेत. मी म्हणेल पारितोषिकापेक्षा संघाच्या आता धावा इथनं बनणं गरजेच्या आहेत आणि भावेशला तसंही जबाबदारीनं खेळावं लागेल. इथे बॅटर चांगलं रंगेल कारण आता आपण आयकॉन वर्सेस आयकॉन पाहतोय. दोन्ही संघांचे प्रमुख खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. मात्र सध्याची स्थिती क्रिशा 11 संघ पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर या डावामध्ये डॉमिनेशन लेवल त्यांची अप पाहायला मिळाली आहे. याचं कारण पहिलं षटक दिगंबरचं होतं, चांगलं टाकलं. त्यानंतर आयुष भोईर देखील चांगली गोलंदाजी करत असताना भरपूर दूरवरून धावत येतो. जवळजवळ 38 सर्कलची जी रेषा आहे तिथपासनं त्याचा रनवे आहे. हाफ ट्रॅकर करण्याचा प्रयत्न होता, खेळायचं होतं ऑन साईडला, बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटला. भावेशला त्यानं इथे थांबवलंय. सुपर जबरदस्त गोलंदाजी. मला वाटतं थोडीशी दुखापत झाली का? आतापर्यंत एक चेंडू देखील शिल्लक आहे. आयुष्या ओव्हर मधील सिंगलच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत धावफलकावरती 9 या आकड्यावर. जबरदस्त गोलंदाजी, भेदक गोलंदाजी करतोय. महत्वाचं म्हणजे हार्ड लेंथला तो बॉल हिट करतो. खोलवर टप्प्याचा बॉल, हो विकेट किपरनं खूप चांगला प्रयत्न केला होता. सध्याच्या घडीला ग्लेन फिलिप्स केविस संघामधील आपण पाहतोय न्यूझीलंडमधील ग्लेन फिलिप्सच्या पद्धतीने फिल्डिंग करतोय. बरेचसे असे दिग्गज क्रिकेटर होऊन गेलेले सध्या खेळतात किंवा खेळून गेलेले आहे. त्या सर्वांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं की सध्याच्या घडीला सर्वात चांगला फिल्डर कोण असेल तर ग्लेन फिलिप्स फ्रॉम न्यूझीलंड. त्याचं नाव प्रत्येकाने घेतलं आणि कालच त्याचा तो झेल व्हायरल झाला. अक्षरशः उडता ग्लेन फिलिप्स आपल्याला पाहायला मिळाला होता. धावसंख्या धावफलकावरती 9 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची खरं तर दररोज अपडेट प्रत्येकाला आता मोबाईलवरच येते. सध्या व्हॉट्सअपमध्ये देखील तो पेज आहे. इंडियन क्रिकेट टीम, त्याच्यानंतर BCCI, ICC सर्व गोष्टी. आणि सध्या आपण पाहतोय की अपडेट रणजी ट्रॉफीची देखील यायला लागली आहे. फायनल सुरू झाले आजपासून 10 मार्चपासून वानखेडेवरती विदर्भाच्या विरोधात मुंबई. बघूया उद्या जर वेळ असेल तर कारवेसर नक्की आपण जाऊया, कारण रणजी ट्रॉफी ला आता भरपूर महत्त्व दिलं जातं BCCI मध्ये आणि सांगितले जो रणजी ट्रॉफी खेळेल त्यालाच IPL ला संधी मिळेल. त्याच्यामुळे आता इथून हे जे आपण गाव लेवलच्या प्लॅटफॉर्म मधून प्लेयर पुढे सरकत असतात त्यांना देखील ते एक महत्त्वाची इन्स्ट्रक्शन प्रिकॉशन्स असतील त्या सुरुवातीच्या की तुम्हाला डोमेस्टिक क्रिकेट खेळणं किती महत्त्वाचं आहे. हो नक्कीच एक माइलस्टोन असणार आहे. आधी ते अचिव्हमेंट तुम्ही केलं पाहिजे. रणजीमध्ये खेळलं तरच तुम्हाला इंडिया टीममध्ये किंवा IPL मध्येच निवडलं जाईल. एक नियम आणि अटी लागू आहे. कुंडलिकजी भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला 1000चं बक्षीस इथे आलेलं आहे. ते भावेश भोईरसाठी लागोपाठच्या 4 षटकारांसाठी एक वेगळं बक्षीस आहे. 4 षटकार मारावे लागतील 1000साठी. क्या बाप रे. धावसंख्या आहे आतापर्यंत पाहतोय आपण 9 आणि हा ड्राईव्ह केला आहे भावेश भोईरच्या बॅटमधून. भावेश मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत अशा उंचावलेल्या असतील आपल्या संघ मालकाच्या, त्याचं कारण की 3रं षटक सुरू झालंय. या 2 षटकामध्ये आपण पाहिला की फक्त 9 धावा होत्या. आता एक धाव वाढली आहे. या पहिल्या चेंडूचे आक्रमण स्टार्ट होईल
कदाचित ही समीर सर वादळापूरची शांतता असू शकते. हो डेफिनेटली ते देखील असू शकतं. मात्र सिद्धेश आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. वन ऑफ द डेंजरस बॉलर इन टाईट सिच्युएशन. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. ओ यावेळेला जागा दिली आहे. जबरदस्त फटका. बसमन के बल्ले से हल्ला. चौकार. खेळत असताना दोन्ही पाय हवेमध्ये होते. जम्पिंग जॅक स्टाईलनी हा स्क्वेअर कटचा नजारा पेश केला. धावसंख्या पोहोचलेली आहे या चौकाराने 14 वर. विराज 11 संघाची सरपंच साहेबांचा संघ इथे बॅटिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूला गौतम पाटील आणि दिगंबरजी सोग्या पाटील साहेबांचा संघ फिल्डिंग करतोय. क्रिशा 11 स्टेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. सिक्सर. मायटी ब्लो. मात्र यावेळेला आता काम सुरू झालंय. षटकार आला, चौकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. डॉन को पकड़ने के लिए 11 मुल्के की पुलिस आई थी. मुझे लगता है अक्षय को पकड़ के लिए यहाँ पे भिवंडी की पुलिस आएगी तो भी सलाम करेगी. अरे भाई बहुत बढ़िया खेलता है अक्षय. यहाँ पे फायरिंग कर रहा है. षटकार इथे लगावला. धावसंख्या पोहोचलेली आहे 20 वर. 3 चेंडू झाले तिसऱ्या षटकातील. गोलंदाज सिद्धेश भोईर होते. आक्रमण इथे सुरू झालंय. आपण जो उल्लेख केला समीर सर की ही शांतता जी पसरली होती ती वादळाच्या पूर्वीची होती. आता एका बाजूला आंधी दुसऱ्या बाजूला तुफान असं वादळ आलेलं आहे. दोधारी तलवार. मात्र अजूनही भावेशच्या बॅटमधून तेवढ्या रन्स आल्या नाहीयेत. सिद्धेश्वरती आक्रमण केलं. ज्या सिद्धून आज खूप चांगला खेळ साकारलाय. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारलाय. ऑन द राईट्स विथ बाउन्स स्ट्रोक. पुन्हा एकदा चांगला फटका डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी मिसफिल्डिंग. त्याचा फायदा होतो विराज 11ला. चौकार. परफेक्ट गाणं लावतोय. आज ना छोडूंगा तुझे बॉलर सिद्धेश. दिल में है तूफान मेरे दम दमादम. जड दिया चौका. धावसंख्या पोहोचलेली आहे 24 वर. क्लासिकल स्ट्रोक होता तो. त्या फटक्यामध्ये क्रिकेटची मादकता होती, सौंदर्य होतं, नफासत होती, हिफासत होती. त्या फटक्यामध्ये सौंदर्य दडलं होतं. तो फटका सजवला अक्षय बसवंतने. हो आत्ता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता. लॉफ्ट करायचा प्रयत्न होता परंतु शफलिंग पाहिलं बॉलरने आणि फुटवर्किंग कमी आपल्याला पाहायला मिळालं ते अक्षय बसवंतचं. त्या कारणाने चेंडूने बॅटचा संपर्क नाही झाला. धावसंख्या 24 वर. यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल होता. कारण अगदी आपण विचार केला तर सबमरीन बॉल ज्याला आपण डीप मध्ये राहणारा चेंडू म्हणत असतो. त्याच्यामुळे देखील बॅटवर प्रॉपर घेता आला नाही. पुन्हा एकदा सिद्धू तय्या. सिद्धेश व द विकेट. फुल टॉस बॉल. खराब चेंडू आहे. वळवल्या बॉलला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि काय थ्रो देखील आलाय. मला वाटतं दिगंबर आहे त्या ठिकाणी. रेफर करण्यात आल्या फलंदाजांकडनं का? यस, फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS चा वापर या ठिकाणी केला जातोय बीमसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण पाहतोय या ठिकाणी टीव्ही अंपायरचा देखील इशारा आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकत असताना 25 वर 3 षटकाचा केस संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा 7 आल्या होत्या. एक गडी बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आयुष भोईरने एकच धाव खर्च केली होती. 2 गडी बाद केले. पण तो सिद्धेश भोईर होते. आक्रमण जो सुरू झालाय आता अक्षय बसवंत आणि भावेश भोईर करणार असं वाटतंय. तब्बल या षटकामध्ये 16 धावा कुठल्या. एक गडी बाद नाहीये. म्हणजेच आता असं वाटतं आपण अंदाज वर्तवू शकतो की येणाऱ्या षटकामध्ये अजून मोठ्या धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचं कारण की हा धावफलक अगदी चढत्या क्रमाने वर जात आहे.
वर जाऊ पाहतोय, जी धावसंख्या पोहोचलेली आतापर्यंत 25 वर 8.33च्या वेगाने 3 षटकांची समाप्ती झाल्यावर. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फलंदाज अक्षय बसवंत, नॉनस्ट्राईकला भावेश भोईर आहे आणि बॉलिंग मार्कवरती मिस्टर प्रणित भोईर. प्रणित भोईर शेवटच्या षटकात आणण्यासाठी अक्षयनं आज खूप चांगला प्रभावी खेळ दाखवलाय. मोठ्या मॅच मध्ये मोठा खेळ तो साकारतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार प्रणित, राईट आर्म ओव्हर द विकेटनं 15 धावा या ओव्हरमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल विराट स्पोर्टला. हो नक्कीच समीर सर, सायकोलॉजिकल प्रेशर टाकण्यासाठी 40 गाठणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून टेनिस क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत असतो की 10 ते 12 धावसंख्या प्रति षटकामध्ये एक सायकोलॉजिकल दबाव टाकत असते. ती धावसंख्या नक्कीच उभारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 40च्या पार. स्क्वेअर कटचा प्रयत्न. ओ माय गॉड, गौतम पाटील देअर. ओ माय गॉड, काय त्यांचे पाय चालतात बघा. अहो गौतमी पाटील सुद्धा इतकी फास्ट नाचत नाही तसे गौतम पाटील साहेबांचे पाय चालतात. क्या बात आहे, अगदी भिंगरी पर्सन आहेत गौतम पाटील. क्या बात आहे. गौतमी पाटील सुद्धा एवढ्या फास्ट नाचत नाही असं म्हणणं होतं कारवे सरांचं. डीजे मॅन आता सज्ज ठेवीलच एखादा सॉन्ग गौतमी पाटीलचा. क्या बात आहे. A1 जोडीचे त्यांचे शिलेदार रवी भोईर इकडे बसलेले आहेत. त्यांनी 100 रुपये त्या फिल्डिंग साठी दिलेले आहेत. प्रणीतचा हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, लेंथ बॉल होता, पूर्णपणे जखडून ठेवलाय, अक्षरशः बांधून ठेवले भावेश भोईरला या मोठ्या मॅच मध्ये. डॉट बॉल. सुपर मॅग्निफिसन्स बॉलिंग फ्रॉम मिस्टर प्रणित भोईर. असं वाटलं की या षटकामध्ये हाणामारी होणार, आतिषबाजी होणार, पण जेव्हा गौतम पाटील साहेबांनी तो चेंडू अडवला आणि तो चौकार जाऊ दिला नाहीये, त्यानंतर पुढेपणे दबाव टाकला बॅट्समन होती, बॉलर नाही. पुढचा चेंडू बॅटची कडा, लेग स्लिपच्या जवळ चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फक्त सिंगलच इथे मिळतोय. नो 4 नो 6. धावसंख्या सिंगलने पुढे 27 वर. सिंगलला मी म्हणेल चांगलं टार्गेट तुम्ही आता इथून सेट करू शकणार नाही आहात, कारण धावा ज्या तुम्हाला फायटिंग करण्यासाठी हव्या आहेत त्या कमीत कमी 35च्या वर. 35 असल्या तरी हरकत नाही, मात्र सध्या 27 आहेत आणि डावातील 3 चेंडू फक्त शिल्लक. क्रिशा 11 पूर्णपणे डॉमिनेट केले आतापर्यंत. या पहिल्या डावामध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. या वेळेला स्क्वेअर कट, व्हॉट अ शॉट, अमेझिंग टायमिंग, क्लासिकली प्लेड through the cover point. It's a 4 run. नाही तितका या फटक्यामध्ये रुबाब होता अक्षय बसवंतच्या. थ्रू द कवर्स लाईक अ ट्रेसल बुलेट थ्रू द फेन्स फॉर द 4 runs. व्हेरी गुड शॉट फ्रॉम द बॅट ऑफ अक्षय बसवंत फॉर द 4 runs. धावसंख्या 31 वर टीम विराज 11. सुंदर बॅटिंग. शेवटचे 2 चेंडू अक्षयसाठी हा उडवलाय, हा नो लुक शॉट आहे आणि या ठिकाणी झेलचा प्रयत्न सक्सेसफुली झालाय सुद्धा. झेल टिपला स्वतः गोलंदाज प्रणित भोईरने. कॉट अँड बॉल. अक्षय बसवंत बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. विकेटचं पतन झालं. या शेवटच्या षटकामध्ये एक चौकारच पाहिला आपण. असं वाटलं की चौकार षटकाची आतिषबाजी होईल, पण तो समीर आपण लक्ष दिला असेल की भावेश भोईरला जास्त स्ट्राईक मिळालीच नाहीये. त्याच कारणाने धावसंख्या आपण फार कमी पाहतोय. लास्ट टू गो. हो, मात्र जेव्हा मिळाली त्यावरती देखील त्याला मोठा केस साकारता आला नाही आणि त्याच्यामुळे आता संघ थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेला शफल झालाय. चांगला फटका स्क्वेअर लेगला. दिगंबर पाटील जज करतोय. ओ मिस्टेक झाली आहे त्या ठिकाणी दिगंबर कडनं. दुसरी धाव. आता काय घडले बघा. आता गौतम पाटीलला धावावं लागेल. दोडो भागो. क्या बात आहे. आणि इथे पहा काय घडतंय. ओ माय गॉड, भागम भाग सुरू आहे मैदानामध्ये. 3ऱ्या पंचाची मागणी केली आहे.
4 धावा तर पूर्ण झाल्यात. 5व्या धावेला आहे का सर? येस, 5व्या धावेसाठी इथे रनआउटचा प्रयत्न राहिला आणि आता तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय सोपवला. बघूया आपण काय एक्झॅक्टली घडतंय. यस, इज आउट. म्हणजे 4 धावा इथे मिळाल्या शेवटच्या बॉलवर. संघाची धावसंख्या धावफलकावरती 35-36 धावसंख्येचे लक्ष्य. हा सामना जिंकण्यासाठी, फायनल मध्ये पोहोचण्यासाठी क्रिशा 11 टीमला. यस जीजे. विराज 11ने ठेवले ते क्रिशा 11 संघाच्या समोर. गौतम पाटील आणि दिगंबर सोंग्या पाटील साहेबांचा क्रिशा 11 या संघासमोर आव्हान ठेवले सरपंच साहेबांचा संघ विराज 11. जयजी दगडू भोईर साहेब ज्यांच्या सौभाग्यवती आपल्यामध्ये आल्या होत्या क्रीडानगरीवरती. सौभाग्यवती सरिता मॅडम सरपंच. अशी ही लढत आहे प्रेक्षको. चौबाजूला प्रेक्षकांची गर्दी पाहतो आपण. क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के दर्दी, लोगों को तलब है मोहब्बत की, हम तो बुरी तरह से क्रिकेट के दीवाने हैं हे सांगणारे आमचे दर्दी प्रेक्षक. आणि त्यामध्ये हा सुरू असलेला, त्यांच्या नजरेखाली सुरू असलेला सेमीफायनल क्रमांक 2चा सामना. सलामीचे फलंदाज जातात मैदानामध्ये. श्रीकांत आणि दिगंबर. स्ट्राईकला श्रीकांत, नॉन स्ट्राईकला दिगंबर पाटील आणि स्ट्रायकर गोलंदाज नंदकुमार. 36 धावांचं लक्ष्य 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी, म्हणजेच आस्किंग रन रेट आहे 9.0. 9.00 रन्स रिक्वायर्ड पर ओव्हर टू विन दिस मॅच फॉर द टीम ऑफ क्रिशा 11 अगेन्स्ट विराज 11 इन DPL 2024 धामणगाव प्रीमियर लीग 2024. पाहता पाहता अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये एक पाऊल फक्त दूर आहे फायनलचा मुकाबला. तत्पूर्वी बघूया आपण हा सेमीफायनल 2चा मुकाबला. चला वळूया सामनाकडे. पंच ऑफिसर्स गोकुलजी पाटील सर, तसेच परमार सर. पंचगिरी छान चारी पंचांची लाभली. स्वप्नील पाटील सर सुद्धा लाभले होते आपल्याला या टुर्नामेंटसाठी. सचिन ठाकूर लाभले होते. परेशजी महाजन आहेत. शकील कोटी. खूप छान पंचगिरी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून, जेणेकरून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही अशी काळजी घेतली या चारही पंचांनी. तसे आमच्या DJ मास्तरांनी सुद्धा खूप मस्त पद्धतीने अगदी नियोजन केलं होतं. आवाजाची काळजी घेतली. सर्वांचे आभार व्यक्त केले पाहिजेत. आयोजन अगदी नियोजनबद्ध होतं आणि असं वाटतं की येणाऱ्या नवीन वर्षाची स्पर्धा 2025ची अजून दिमाखामध्ये असेल, कारण ही स्पर्धा अगदी सक्सेसफुल झालेली आहे. लोकप्रियतेचं उंच उंच शिखर गाठलंय या स्पर्धेने. मग कोणाला स्वतःला आवरता येणार नाही आहे. प्रत्येकजण नक्कीच अग्रेसर होईल पुढच्या वर्षी
नव्या जोमात, नव्या रूपात, नव्या ढंगात, नव्या वेशात ही स्पर्धा सादर करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. आणि आज सुरू होतोय धावांचा पाठलाग. 36 धावा करायच्या आहेत. श्रीकांत ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला दिगंबर आणि फ्रंटलाईन गोलंदाज नंदकुमारचा पहिला चेंडू. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, शॉर्ट ऑफ गोड लेंथ, पंचाने पाहिलं आणि बघा वाईटने सुरुवात केली गोलंदाज नंदकुमारने आणि वाईटच्या रूपात पहिली धाव इथे मिळते क्रिशा 11ला. नक्कीच या ठिकाणी चांगली सुरुवात आपण म्हणूया क्रिशा 11 साठी, कारण पहिल्या एकही बॉल न येता पहिली धाव या ठिकाणी लागलेली आहे. आणि इथून नंदकुमारसाठी मी म्हणेल वाईट सुरुवात आहे. वाईट बॉलनं त्यानं सुरुवात केली आहे. धावा तेवढ्या नाही आहेत, इनफ टोटल तुमच्याकडे नाही आहे आता वाचवण्यासाठी. त्याच्यामुळे इकॉनॉमिकल गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आणखी एक वाईट बॉल, लगातार दुसरा वाईट चेंडू या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज नंदकुमार. बचावात्मक बॉलिंग करतायत की सूर सापडत नाही, लाईन सापडत नाही, हा प्रश्न इथे निर्माण होतोय. बचाव करून चालणार नाही. तुम्हाला इथे झुंज दिली पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे, लढव्या भावनेने खेळायला पाहिजे. बाजूला सारून चालणार नाहीये. संकट झटकाची नसतात, झटकाची नसतात, तर त्या संकटांना तोंड द्यायचं असतं. गिरकी घेतली, चेंडूला उडवलं, लेग स्लिपच्या डोक्यावरून चेंडू जातोय आणि पाहता पाहता गेला गेला लॉंग वेच्या दिशेने चौकार. सेवन रन्स ऑन द बोर्ड. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका परत मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी सर्व चेंडू अक्षरशः तुम्ही जर सहज पद्धतीने खेळलात, अगदी तुमच्या संयमाने खेळलात, तर तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता. परंतु कधी कधी काय असतं, समीर सर मैदानामध्ये पोहोचल्यानंतर बॅट्समन आपला संयम गमावतात आणि आपली विकेटसुद्धा गमावतात. हो, फुलटॉसला उडवलाय, पण ती विकेटची दाट शक्यता आहे. झेल सोडलाय त्या ठिकाणी मिड विकेटमध्ये. फुलटॉसला उडवलं होतं दिगंबर पाटील साहेबांनी, पण त्या ठिकाणी एलिव्हेशन फार कमी होतं आणि बरेचसे झेल आपण सुटताना पावतोय त्या दिशेला. पंच सांगत असताना हा चेक करायचा आहे, बीमर आहे की नाही, बॅट्समनचा कॉल. It's a beamer, sir. All the best. Thank you so much, all umpires. चेंडू पॅरलल आहे, डीप नाही अजिबात. त्या कारणाने पंचांनी पाहिलं की सरळ जात होता अगदी पोटाच्या जवळ. हो, हा उचलण्याचा प्रयत्न, बॅटची कडा. श्रीकांतच्या बॅटमधून फटका मिडल निटसा होत नाहीये आणि चेंडू ट्रॅव्हल होते गली आणि थर्ड मॅचच्या दिशेने सिंगलसाठी. धावसंख्या क्रिशा 11 संघाची जाऊन पोहोचलेली आहे बिनबाद 10 वर. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर एक्स्ट्राच्या धावा देखील खर्च केल्या, एक चौकारी आपल्याला पाहायला मिळाला. 40+ कॅटेगरीमधील खेळाडूंनी जी सुरुवात देणं गरजेची होती ती सुरुवात आता दिलेली आहे क्रिशा 11 संघासाठी. नंदकुमार मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता, मात्र त्याच्या विरोधात आक्रमण सुरू केले. फुलटॉस बॉल यावेळेला ड्राईव्ह करायचं होतं ऑफसाईडला. बॉल जातोय
ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला पुन्हा फंबल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे धावबाची संधी, फलंदाज धावबाद. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम क्रिशा 11 ला. ह्या षटकातील एकूण आतापर्यंत 5 चेंडू झालेत सर की 4 झालेत? 4 झालेत. 2 वाईड 1 नो म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. विकेटचं पतन झालं. रनआउटच्या माध्यमातून विकेट पडली म्हणाला पाहिलं आपण. दिगंबर पाटील बाद झाले. धावसंख्या 11 असताना पुढचा चेंडू गोलंदाज नंदकुमार. शॉट ऑफ गुड लेंथ. बॅट रोलवर केली होती वेगाने परंतु चेंडूच्या रेषेत पोहोचले नाही फलंदाज. पाहतायत त्या ठिकाणी, दर्शवत आहेत, स्वतःला सांगतायत की मला पुढे सरकायचं होतं, मला शफलिंग करायचं होतं. बॅट्समन आहेत मिस्टर अरुण. 36 धावांचं समीर लक्ष असताना अशा प्रकारे बॅटिंग करतायत. कदाचित सामन्यामध्ये रोमांचकता येऊ शकते. हो फुलारलेचा चेंडू, टू क्रशन डिलिव्हरी आणि बघा नशिबाचा चौकार येत असताना 4 रन. रन्स फॉर द टीम क्रिशा 11. नशिबाच्या ह्या धावा इथे मिळाल्या. एकेका धावेला फार मोठी किंमत आहे. मात्र यावेळेला आपण पाहतोय धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. टार्गेट 36 आहे आणि 15 धावा अवघ्या पहिल्या ओव्हरमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. या ठिकाणी जबरदस्त सुरुवात क्रिशा 11 संघाची. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे आता प्रयत्न पाहायला मिळालेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये समीर सर नशिबाची साथ लाभली आपण पाहिल्या. 15 धावा जास्त बॅटमधून आल्या नाहीयेत. बॅटमधून फक्त 3 सिंगल आले, परंतु वाईड आणि नशिबाचा चौकार हा लेखाजोखा जर आपण समाविष्ट केला तर त्या ठिकाणी नशिबाची अगदी सुरेख साथ लाभली. आता मात्र सुरेख रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या पाहता पाहता आणि धावसंख्या खतऱ्याची घंटा वाजवत असताना 17 वर 1 गडी बाद. जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय रन चेसला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 15 धावा आल्या आणि त्याच्यानंतर याही ओव्हरला चांगली सुरुवात मिळाली आहे. मात्र तदनंतर थोडासा बदल केला, लेंथ मध्ये बदल करण्यात आला. ऑसमच्या बाहेरचा बॉल डॉट बॉल येतोय. 17 वरती धावफलक 3 असेल. भावेशकडे क्वालिटी आहे, कटर आहेत त्याच्याकडे, चांगले ब्रेकर आहेत आणि तो रनवेमध्ये येत असताना सुद्धा अगदी समोर लक्ष असतं त्याचं की बॅट्समन कसं शफल होतं ते पाहतो आणि रिलीज अगदी इझिली करतो. बघा हा सुद्धा स्टेअर करायचा प्रयत्न होता वारंवार, परंतु पंचांनी वाईट सिग्नल दिलाय. 1 धाव कंप्लीट झाले. 2 धाव पूर्ण होत आहेत का? 3 धावा कंप्लीट झाल्या. वाईट +2. वा, याला म्हणतात मामा बनवणं. नाही, आता इथून आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांच्या बॉडी लँग्वेज वरून आपण सांगू शकतो की आता जवळजवळ सरेंडर त्याने केलंय. ज्या पद्धतीने धावा देखील येत आहेत. पण समीकरण असं करून चालणार नाही सर. अजून सामना सोडून चालणार नाही. आता कुठे पहिलं षटक समाप्त झालं होतं. हो, हा सुद्धा चेंडू बघा ट्रॅव्हल झालाय. पॉइंट आणि गलीच्या मध्ये आणि अंडरआर्म फेकी करतायत आणि हे सरेंडर आहे. दॅट्स इट. नवीन बॅट्समनसाठी सरेंडर आहे. फलंदाज बाद. नाही, नक्कीच आता इथून रेग्युलर फॉर्मॅट मधील खेळाडू येणार आहे आणि त्याच्यासाठी कदाचित आता 40 प्लसचा खेळाडू इथे बाद होतोय, मुद्दामून बाद होतोय असंच म्हणावं लागेल. प्लॅनिंग असते. न्यू बॅटर आता संघाचा आयकॉन खेळाडू आयुष मैदानामध्ये एंटर झालाय. जबरदस्त गोलंदाजी आयुषने केली होती. फक्त 1 धाव त्याच्या ओव्हरमध्ये आली होती आणि 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलं होतं. तोच आयुष बॅटिंग करण्यासाठी जातोय मैदानात. 21 धावा फलकावरती. जवळजवळ आता आपण जर विचार केला समीकरणाचा तर सामना खुला केला, आपल्या बाजूनं झुकवण्याचा प्रयत्न केला क्रिशा 11. हो नक्कीच. 17 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. सामना सोपा आपल्याला दिसतोय खरा, परंतु या रजनी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जर एखाद दुसरी विकेट जर प्राप्त झाली तर या सामन्यामध्ये रंगत वाढू शकते.
आयुष भोईरने जर 3 षटकार मारले तर कुंडलिकजी भोईर यांच्या माध्यमातून 1000 ऑलरेडी आलेले आहेत. वा, अगदी बक्षीस ते घेऊन जात नाही परंतु प्रत्येकाला लावतात हे महत्वाचं. कुंडलिकजी भोईर, क्या बात आहे. आपलं हार्दिक स्वागत. 21 धावसंख्या. सेमीफायनल क्रमांक 2 कोण जिंकेल? एक संघ ऑलरेडी पोहोचलाय. सुधाकर काळून भोईर साहेबांचा निर्मित स्पोर्ट्स फायनलमध्ये फायनलिस्ट बनलाय. ह्या सामन्यातील कोण फायनलिस्ट असेल त्याचं उत्तर काही क्षणातच. हो, फक्त स्लॅश केलं, हाफ वॉलीला चेंडूला काढलं थ्रू द कव्हर्स, डीप कव्हर कडे 4 रन. ब्युटिफुल 4 रन्स. गुड शॉट. थांबले नाही टाळ्या वाजवल्यापासून. हा स्ट्रोक बघितल्यानंतर सुपर स्ट्रोक, मध्यरात्रीमध्ये मी म्हणेल मूड फ्रेश करणारा. क्लासिकल स्ट्रोकचा दर्जा दिला पाहिजे. आणि बक्षीस अजून येते आयुष भोईरसाठी लगोपाठच्या 3 षटकारांसाठी निलेश पाटील कशिवलेचे यांच्याकडून 500 कॅश प्राईज आणि 11 धावांची अजून गरज आहे. हरकत नाहीये, त्यांचं म्हणणं की 2 तरी येऊ द्या. हो, हा स्वीपकाचा प्रयत्न होता, पॅडल स्वीप, परंतु चेंडू अगदी भन्नाट वेगाने गेला लेग स्टिकच्या बाहेरून विकेट किपरच्या हातात. परंतु वाईटचा इशारा. गोकुळ पाटील सरांचा धावसंख्या 1 ने अजून पुढे सरकत असताना 36 वर 26 वर आणि 36चं लक्ष अजून 10 धावांची गरज. बघा, बोललो ना सर, निलेश पाटीलचं मन मोठं आहे. आता एका षटकारासाठी 1000. हो, चॉप केला चेंडूला, खोल टप्प्याचा चेंडू होता आणि वेगाने अगदी भिंगरी पेवर धावतायत पळतायत. तिथे आता गौतम पाटील पाहिजे होते बरं का, चेंडूला अडवलं असतं आणि अडवलंय बघा. 2 फिल्डरांनी चेंडूला अडवलं, 2 धाव पूर्ण झाल्या आणि धावसंख्या 28 वर. गौतम पाटील खरं तर आता डगआउट मध्ये आहेत. दोन्ही डावामध्ये फिल्डिंग करायला हवं का? इट्स अ जोक पार्ट. मात्र यावेळेला आपण पाहतोय की सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केले क्रिशा 11. आता इथून त्यांना पराभूत करणं थोडंसं कठीण. पुन्हा एकदा बोलत तयार. 22च्या विरोधात पंच केलाय, चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरनं कव्हर पॉइंटला, बॉल सीमा पार. येतोय आणखी एक खणखणीत दणदणीत चौकार. किती सुंदर स्ट्रॅटेजी वापरली. सिस्टमॅटिकली धावसंख्या पुढे नेली. संत पद्धतीने, सावध पद्धतीने पवित्रा घेत 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 धावांचा आलेख वाढवत गेले, धावांना आकार दिला आणि जशी परिस्थिती निर्माण झाली, जसे चेंडू खराब आले समीर सर, तसं त्या खराब चेंडूचा समाचार घेतला. ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह बघितला आपण, सुंदर. आता पंचचा फटका बघितला आपण कव्हर पॉइंटला आणि बघा धावफलक कुठे जाऊन पोहोचलाय. 2 षटकांमध्ये तब्बल 32 वर सामना अधिक खुला झालाय, पूर्ण ओपन झालाय. 12 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. 12-4. सुंदर सुंदर बॅटिंगचा नमुना पेश केलाय आयुष भोईर आणि त्याला श्रीकांत साथ देत आहेत. ओपनिंगला आले होते श्रीकांत. दिगंबर मधल्या फळीमध्ये बाद झाले, अरुण बाद झाले, परंतु आयुष मैदानामध्ये आला ज्याच्यावरती बक्षाची खैरात सुरू झाली. त्याच्याकडे क्वालिटी आहे, कॅलिबर आहे, कॅपॅसिटी आहे, संयम सुद्धा दडलाय. जसं श्रीकांतने सुद्धा संयम दाखवला ओपनिंगला आल्यानंतर की मला संघाला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. हलक्या हाताने फक्त पुश केलं सिंगलसाठी आणि स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या 33 वर. सबीर सर. 33 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण पाहतो 36 टार्गेट पार करायचं, म्हणजे आता 3 धावा दूर आहे फक्त विजयापासून. पहिला सेमीफायनलचा सामना देखील आपण पाहिला एकतर्फी झाला होता आणि हा सेमीफायनलचा सामना देखील वन साइड होतोय, म्हणजे प्रेक्षकांना मजा जास्त आलीच नाही सेमीफायनलच्या मॅचेसमध्ये. यावेळेला आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अपील झाली त्या ठिकाणी, 1 धाव मिळाली आहे, लेग बाईटचा इशारा. मात्र या मॅचमध्ये आपण म्हणूया की पूर्णपणे भावेश भोईर फ्लॉप ठरला आयकॉन खेळाडू म्हणून, आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये नितीन पाटील पूर्णपणे फ्लॉप ठरला होता आयकॉन खेळाडू म्हणून. संघाची धावसंख्या 34 वर. जल्लोष जय्यत तयारी आता सुरू झालेली आहे सेलिब्रेशनची गौतम पाटील आणि त्याच्या संपूर्ण संघाची. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त ढकलले बॉलला. स्कोर लेवल धावसंख्या बरोबरीमध्ये आलेली आहे आणि आता फक्त 1 धावेची गरज फायनल मध्ये पोहोचण्यासाठी टीम क्रिशा 11 ला. आणि बघा सर, मागच्या वर्षी जे चॅम्पियन होते ते द्रोण 11 विरुद्ध महाकाल असा फायनलचा मुकाबला
आपण पाहिलं आता पण दोन्ही पण संघ नाही आहेत म्हणजे नवीन चॅम्पियन मिळणार यावर्षी आपल्याला नवीन रनरअप मिळणार आहे 2024 मध्ये आणि तो रनरअप मिळतोय फायनलिस्ट मिळतो आपल्याला मिस्टर गौतम पाटील साहेबांचा क्रिशा 11 गोज टू द फायनल अभिनंदन अभिनंदन पाटील साहेब आणि दिगंबरचे संघ पाटील साहेब क्या बात आहे जबरदस्त केस आकारल्या क्रिशा 11 संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलेला आहे DPL 2024 च्या अभिनंदन 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 तर फायनलिस्ट टीम दोन्ही आता सापडलेले आहेत दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया आणि लगेचच आपण जास्त वेळ न घेता आमचे ऑर्गनायझर्स या ठिकाणी आता आपल्या सोबत येतील पुढील काय सेरेमनी असेल त्याची माहिती आपल्याला सांगतील की पुढे टॉस करायचं की यस चला टॉस करणार आहोत आपण दोन्ही फायनलिस्ट टीम त्या अगोदर सामनावीर पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देऊया मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर आयुष भोईर 1 षटक 1 धाव 2 विकेट आणि फलंदाजी करत असताना 14 धावा आयुष भोईर ठरलाय या सामन्याचा सामनावीर आयुष आपण यायचा आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि निर्मित 11 विरुद्ध क्रिशा 11 अशी फायनल मॅच तुम्हाला DPL 2024 धामणगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये बघायला मिळेल पाहते सेलिब्रेशन आनंदाच्या लाटा हास्याचे फवारे आनंदाची उधळण होत असताना ह्या आमच्या मैदानावर पाहतोय आपण धामणगाव क्रीडांगण धामणगाव प्रीमियर लीग 2024 चे फायनलिस्ट निर्मित स्पोर्ट्स विरुद्ध क्रिशा 11 सेलिब्रेशन 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 याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा सामना सुद्धा गोड होणार याबद्दल शंका नाहीये मोठं महायुद्ध युद्धाचं महायुद्ध रंगणार आहे काही क्षणातच प्रेक्षक हो आपण टॉस कडे वळणार आहोत फायनलच्या चला तर थर्ड अँड फोर्थ पोझिशन साठी या ठिकाणी टॉस केला जाणार आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी प्रथमतः आपण ट्रॉफीसाठी फक्त टॉस जो जिंकल त्याला 3 नंबरची ट्रॉफी जो हरेल त्याला 4 नंबरची फायनलला जी फायनल मारी त्याला 3 नंबर द्या जो फायनलला हरेल त्याला 4 नंबर द्या असं देता म्हणजे तुला जर दिगंबरने हरवले ना दिगंबरने फायनल मारली तर तुला 3 नंबर तुम्हाला सुधागरने नको नको फायनल मारली तर फायनल सामन्याचा आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे आपण आयुषला सामनावीर देतोय आयुष आपण यायचंय आयुष आयुष सामनावीराचा चेक आयुषला आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत अष्टपैलू खेळ ज्याने साकारला फायनलिस्ट टीम आता या ठिकाणी दोन्हीही आपल्याला मिळालेल्या आहेत निर्मित 11 आणि एका बाजूला क्रिशा 11 DPL ची फायनल या दोन संघांमध्ये होणार आहे सामनावीर आपण आयुषला देतोय सेमी फायनल मध्ये खूप चांगला खेळ साकारला एकदा जोरदार टाळा वाजू द्या आयुषसाठी well done well played Ayush and best of luck for the final match थांब गौतम दादाकडून 500 रुपये आणि निलेश चोरगेकडून 500 रुपये तुला वेल डन बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच
चला फायनल सामना टॉस आपण करणार आहोत. आयुष आयुष जरा या परत एकदा. आदेश भोईर सुद्धा तुम्हाला 500 रुपये देत आहेत. आदेश भोईर कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आदेश भोईरकडून 500 रुपये आयुषसाठी. वा